सुचेव याला परिपात करून कथेला अनुसंधान या ठिकाणी असणाऱ्या हनुमंताचं आणि भरताचं संभाषण असणार आणि काय त्यावेळेस असणारा हनुमंत भरताला राम म्हणून चुकलेला असताना भरत सांगू लागलेला आहे की हे हनुमंता की मी असणारा भरताचा धाकला भाऊ म्हणजे धाकला असणारा बंधू आहे म्हणून भरत हनुमंताला बोलू लागले महाराज नायके श्रीरामाचे नाम आठवे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजनात मी एक भरत हनुमंतरायाला म्हणू लागले मी असणारा कसा आहे की भरताच्या प्रभुरामचंद्राचं नायक हे नाम नाही का मी बुद्धिमंत असणारा की माझं भाग्य नाही मी रामाचं असणारं नाम सुद्धा आतापर्यंत ऐकलं नाही म्हणून असणारा
माता त्वरित प्राणघात मग करतील. जर मी इकडे मरण पावलं लक्ष्मण तिकडे जर तू वाचवायला गेला तर काय होईल शत्रुघ्न प्राण सोडित तिघी माता मरण पावत्याल म्हणून हनुमंताला भरत रामकथा सांगण्यासाठी बोलू लागले. ऐकोन युद्ध कथा एकांत होईल का समजता साध्यांत वर्तंत न सांगता करशील घात सर्वांचा. जर रामकथा न सांगता जर गेलास तर काय होईल सर्वांचा असणारा घात होईल म्हणून हे हनुमंता रामकथा सांगू मला म्हणले. मग येथील चरित्र श्रीरामाशी सांग सविस्तर मारून या माता सहोदर येते सत्वर मी आलो. मग गेल्याच्या नंतर असणारा परशुरामचंद्राला रामाला ही कथा सांग. भरताला मी रामकथा सांगितली नाही सर्वजण मरण पावले हे रामाला सांग म्हणले. ऐकोन या व्रत वचन हनुमान अत्यंत विस्मयपण याशी न देता समाधान गमनापन करू कळले. त्याच्यानंतर असणारा हनुमंताला नवल वाटलं. भरताला जर कथा न सांगता गेलो तर काही त्या ठिकाणी आनंद होईल म्हणून असणारे हनुमंतराय काय करू लागले. उल्लंघिता भरतासी राम शोभेल मानसी जगी होईल अभ्यासी सजनासी हनुमंतरायामध्ये उल्लंघिता. जर मी असाच गेलो तर काय होईल अभ्यास होईल परशुरामचंद्राला राग येईल आणि हे सर्व असणार आनंद होईल म्हणून असणारा हनुमंतराय काय करू लागले. औषधी मंद देत होती वेगे शोभेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुखावू. औषधी असणाऱ्या मंद गती होत्या आणि परशुरामचंद्राला असणारा राग येईल म्हणून भरताचं मन समाधान केल्याशिवाय जाऊ नये असं कोणाला हनुमंताला वाटलेलं आहे. उदय येता ग बसती त्यासी मारील निश्चिती रवी माझी जाण्या शक्ती बाळपणी ख्याती केली. हनुमंतरायामध्ये जर सूर्याची काय ताकद उठण्याची म्हणले मी बाळपणामध्ये असणारं माझं सामर्थ्य दाखविलं होतं सूर्याला हनुमंतराय विचार करू लागलेले. धन्यवाद कदम महाराज. यानंतर आनंदराव चव्हाण हे वाचण्याची सेवा करतील आणि सुचेतेच राहतील. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आता तरी झालं टणक श्रीराम भजनी आवश्यक रवी बापुळे कोण मशक उदया देख यावया. या वया त्यावेळेस हनुमंतरायामध्ये सूर्याला ज्यावेळेस मी फळ समजून गिळायला गेलो होतो त्यावेळेस असणारा मी लहान होतो आणि आता तरी असणारा झालो टणक आता खूप असणारे शक्तिवान बलशाली झालो म्हणून काय बाबा त्या सूर्याची उगण्याची असं हनुमंतरायाला वाटू लागलं महाराज. आशे विचारुनी मानसी छळणे कुशे भरतासी उदय येता रवी अनर्थाची कारण. मग छळणे पुशे भरत अशी सूर्य उगवणार नाही हे हनुमंताला माहित होतं पण हनुमंतराय भारताला म्हणू लागले जर सूर्य उगवला तर आनंद होईल म्हणले बोला. ऐकणी कधीचे उत्तरा कोळ भरताचे अंतरा कोळ आदरले खडतर कधी उत्तर ऐकता. मग भरताला असणारं दुःख वाटलं महाराज हनुमंतराय मला कथा न सांगता जायचे मागे म्हणून त्यावेळेस असणारा भरत आणि काय हनुमंताला सांगू लागले. ना साधता राम कार्यासी उदय पावता रविशी
घरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाची मद गाठी घालून ठेला वकटी आणि संकटी सांडीना भरवसा नाही पोटी आणि त्या ठिकाणी असणार त्यांनी अवचट असे असणारे चरित्र आणि त्यांनी माझ्याकडून करून घेतलं असं गौब काका म्हणू लागले. पालटली आणि माझा असणारा असा त्या ठिकाणी चरित्र लिहिण्यासाठी त्यांनी उपाय केला म्हणजे बघा. त्या ठिकाणी असणारं जर मौन धरलं तर त्यांनी असणारं काय केलं मला बुद्धी दिली आणि पडल्या पडल्या असणारं त्यांनी हे कार्य माझ्याकडून करून घेतलं अशा प्रकारे गाव काका म्हणू लागले. बुद्धी दिली आणि त्या ठिकाणी असणारा माझ्या देहाचा पालट झाला साधू संतांना शरणी गेलो आणि काय केलं म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी असणार माझ्याकडून असणार हे कार्य करून घेतलं असं त्या ठिकाणी बोलू लागले. माझ्या मनाचे विचार नाही कारण त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्या डोक्यावर हात असल्यामुळं आणि ही बुद्धी मला सुचली म्हणजे कृपाळू साधू जना उभे हसते आणि मुला सोय बोलते झाले वचना अमृताहून सुखकारी आणि हे असणारे कृपाळू साधू जन साधू असणारे कृपाळू असतात त्यांचा जर कृपा आशीर्वाद झाला तर या ठिकाणी शुद्ध बोल असणारे त्या ठिकाणी पवित्र शब्द मुखातून असणारे पडू लागलेले. तू काय भागितो स्वीकरुणा कसयाची होतोशी दिना वक्ता एक जनार्दना तेथे तू कोण परिहारा तू भागितोशी जना ते ठिकाणी असणारे कृपाळू जनार्दना त्या जनार्दनाची कृपा झाली म्हणून या ठिकाणी असणारा मी निमित्ताला आहे त्या जनार्दनाने हे करून घेतलं म्हणजे तुझे मुखे हे कथा आवडली श्री गुणाता वाचे वचनानी वक्ता
प्रमाणे युद्धकांडे कारणिकाया भरत हनुमत दर्शन नाम सप्तमो अध्याय कोण हा